नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी। मोदींच्या आज राज्यामध्ये 3 जाहीर सभा होणार आहे। सोलापूरमध्ये राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकरांसाठी सभा होतीये। उदयनराजेंसाठी मोदींची साताऱ्यामधल्या कराडमध्ये जाहीर सभा होणार आहे। तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणेंसाठी सभा होणार आहे। आणि आज या 3 सभा ज्या आहेत त्या मोदींच्या होतात। सोलापूरमध्ये सातपुते आणि निंबाळकरांसाठी मोदींची सभा होतीये। उदयनराजेंसाठी साताऱ्याचे उमेदवार आहेत उदयनराजे भोसले, त्यांच्यासाठी आज मोदींची सभा होतीये। तर दुसरीकडे पुण्याच्या 4ही महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा होणार आहे। थेट जाऊयात पुण्यामध्ये। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रदीप, पुण्यामध्ये 4 लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळणार आहेत। महायुतीच्या 4ही उमेदवारांसाठी मोदींची आज सभा होतीये। पुण्यामध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? वृषाली, सध्या रेस्कोर्स मैदानावरती सभेची जय्यत तयारी झालेली आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत जे आहे ते पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार आहे। त्याचं कारण असं आहे की पुण्यातल्या मुरुडकर फेटेवाले यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आजच्या कार्यक्रमासाठी ही दिग्विजय योद्धा पगडी जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की पंचधातूपासून ही बनवलेली पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज कार्यक्रमाच्या ठिकाणी घातली जाणार आहे। आपण पाहतोय की घोडे यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे अर्थात ज्यावेळेस एखादा राजा दिग्विजयाच्या निमित्तानं बाहेर स्वारीवरती पडतो, अगदी त्याच पद्धतीची संकल्पना जी आहे त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। ज्यांनी ही पगडी बनवली ते सुद्धा मुरुडकर पेटेवाले आपल्या बरोबर आहेत। मला सांगा, याच्यामागची संकल्पना काय, कोणकोणत्या धातूंचा वापर करण्यात आलेला आहे आणि या पेटीला दिग्विजय योद्धा पगडी का म्हटलं जातं? हां, ज्या पद्धतीने मोदींचा झंझावात आपल्याला दिसतोय भारतभर, तर त्या दृष्टीने त्यांनी प्रचाराची जी रणधुमाळी आहे तर त्या दृष्टीने तुम्हाला दिसतंय की दिग्विजय योद्धा पगडी म्हणजे 7 घोड्यांचा रथ जणू निघालेला आहे आणि हे धावणारे घोडे आहेत। आता याच्यात पंचधातूंचा वापर केलेला आहे आणि शुभचिन्ह आहेत। इथे तुम्हाला पितळ दिसते, त्यावर सोन्याचं पाणी आहे। या कोयऱ्या चांदीच्या आहेत, त्याच्यावर सोन्याच्या पाण्याने प्लेटिंग केलेलं आहे। इथं तुम्हाला चांदीची तुळजाभवानी दिसेल, त्याच्यावर डायमंडचं डेकोरेशन आहे, कॉटन आहे, इथं लोह या इथं वापरलेलं आहे आणि संपूर्ण भारतावर भारतभर जो झेंडा ही एकदम लाईट वेट आहे। उन्हाळ्याच्या दृष्टीने अगदी काही ग्रॅम वजन आहे, कारण मोदीजींना दिवसभर कार्यक्रम असतात आणि उन्हाची वेळ आहे, त्या दृष्टीने लाईट वेट आणि एअर व्हेंटिलेशनचा विचार करून पूर्ण कॉटनची हाताने बनवलेली मराठ्यांच्या शौर्याची इतिहास सांगणारी अशी ही दिग्विजय आपण पाहतोय की वृषाली 7 घोडे याच्यामध्ये आहेत। ही दिग्विजय योद्धा पगडी जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभेच्या ठिकाणी घातली जाणार आहे। आज बारामती, शिरूर, पुणे त्याचबरोबर मावळ या 4 लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये सभा घेतात आणि त्याची जय्यत अशी तयारी आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळते। वृषाली, नक्कीच धन्यवाद प्रदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।